मित्रांनो, ही जी फोटो आहे का लावलेला, ही रिद्धी जाधव नावाची महाराष्ट्रातली मराठी मुलगी आहे. तर ह्या पोरीचा विषय काय माहितीये का, हिने एक पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी एक इंस्टाग्रामवर असा एक ट्रेंड हे केलता की झालं काय की ही एका मंदिरात पाया पडायला गेली. त्यावेळेस ती चड्डीवर गेली, हाफ चड्डी घालून गेली. मग त्यावेळेस तिथं पुजारी होतं. पुजारी महाराज म्हणलं की बाळा, पुढच्या वेळेस चड्डी घालून येऊ नको, तुला पाया पडाय हे त्रास होत. तर त्यावेळेस ह्या पोरीने असं बोलून इंस्टाग्राम म्हणजे तो काय ह्याच्यावरती इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरती धिंगाणा केलता की माझ्या आझादीला धोका आहे आणि माझं थोडक्यात संविधानात असं कुठं लिहिलंय की मंदिरात चड्डी घालून जायचं नाही, मोठे पॅन्ट घालून जायचं. ह्याच्यावर त्या पोरीने धिंगाणा केलता. आणि आज हीच पोरगी अदनान शेख नावाच्या पोराबरोबर लग्न झालंय तिचं, केलंय तिने. तिला तर लाज वाटायच पाहिजे होती की आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत, मराठी भूमीमध्ये म्हणजे इतक्या अशा लेवलला वागणूक ही जी केलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं, आज ही पोरगी बुरखा घालून ते तंबूत पॅक करून चलते. मग आज ही जी आझादीला धोका नाही का, ही फक्त मला तुम्हाला विचारायचे, बाकी काही सुद्धा नाही. कारण हिने पाठीमागे एकदा धिंगाणा केलेला तुम्ही नीट युट्यूबला चेक करून बघा, तुमच्या ध्यानात येईल की हिने पाठीमागे काय काय केलं तमाशा. आणि आज ही बुरख्याच्या आत ही जी आझादी गेली कुठं. आज लेकर झाले की आता ही जर लेकर बनवायची मिशन आहे, त्या 4 वर्षात तिला 5 लेकर होणार. तुम्ही बघा, लक्ष देऊन बघा.